नमस्कार मित्रांनो, एस-आय स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2024. पोलीस शिपाई चालक पदासाठी आवश्यक सामान्य ज्ञान व चालू घडामोडी IMP GK प्रश्नांचा सराव. यामध्ये आपण पाहणार आहोत 25 प्रश्नांचा सराव. 25 पैकी तुमचे किती बरोबर आले हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. एस-आय स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर मित्रांनो, पाहूया सराव प्रश्न संच 6. प्रश्न 1. पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 21 ऑक्टोबर, बी 25 जुलै, सी 21 सप्टेंबर, डी 16 जून. तुमच्यासाठी 3 सेकंदाचा वेळ दिला. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 21 ऑक्टोबर. प्रश्न 2. महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या निवडणुका किती टप्प्यात होणार आहेत? ऑप्शन आहेत ए 4, बी 5, सी 3, डी 6. 3 सेकंदाचा वेळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 5. प्रश्न 3. महाराष्ट्र राज्याच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन आहेत ए गुलजार, बी जावेद अख्तर, सी सलीम खान, डी हुसेन दलवाई. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गुलजार. प्रश्न 4. नुकताच कोणता देश नाटो संघटनेचा सदस्य झाला आहे? ऑप्शन आहेत ए इराण, बी इटली, सी सिंगापूर, डी स्वीडन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी स्वीडन. प्रश्न 5. 2023 या वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन आहेत ए अशोक सराफ, बी नाना पाटेकर, सी नागराज मंजुळे, डी किरण माने. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अशोक सराफ. प्रश्न 6. राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन आहेत ए 29 ऑगस्ट, बी 26 जुलै, सी 16 डिसेंबर, डी 5 सप्टेंबर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 29 ऑगस्ट. प्रश्न 7. भारतीय क्रिकेट महिला राज्य दीप्ती शर्मा हिचे कोणत्या पोलीस दलात DSP पदावर निवड झाली आहे? ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र, बी उत्तर प्रदेश, सी राजस्थान, डी गुजरात. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश. प्रश्न 8. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? प्रश्न 8. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? ऑप्शन आहेत ए सेल्सिअस, बी किलोवॅट, सी मायक्रोमिली, डी डेसिबल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी डेसिबल. प्रश्न 9. बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? प्रश्न 9. बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहेत ए महर्षी धोंडो केशव कर्वे, बी पंडिता रमाबाई, सी गोपाळ गणेश आगरकर, डी महात्मा ज्योतिबा फुले. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न 10. चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत ए वृक्षतोड, बी जल संवर्धन, सी व्याघ्र संरक्षण, डी धरण संरक्षण. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए वृक्षतोड. प्रश्न 11. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहेत ए विदा सावरकर, बी लाला हरदयाल, सी श्यामजी वर्मा, डी खुदिराम बोस. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी श्यामजी वर्मा. प्रश्न 12.
कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन आहेत ए 26 जुलै, बी 26 जून, सी 16 मे, डी 22 जून. 3 सेकंदाचा वेळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 26 जुलै. प्रश्न 13. 1857च्या उठावात अहमदनगरमधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? ऑप्शन आहेत ए भागोजी नाईक, बी शंकर शहा, सी रंगो बापूजी, डी सुरगणा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भागोजी नाईक. प्रश्न 14. विंग्स ऑफ फायर अग्निपंख ह्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे? प्रश्न 14. विंग्स ऑफ फायर अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन आहेत ए रा सु गवई, बी डॉक्टर APJ अब्दुल कलाम, सी अरुण तिवारी, डी आलोक माथुर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी APJ अब्दुल कलाम. प्रश्न 15. वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतील आहे? ऑप्शन आहेत ए आनंदमठ, बी गीतांजली, सी गीता रहस्य, डी आनंदयोगी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए आनंदमठ. प्रश्न 16. खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन आहेत ए भालचंद्र नेमाळे, बी सतीश आळेकर, सी गोविंद बल्लाळ देवल, डी नारायण हरी आपटे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भालचंद्र नेमाळे. प्रश्न 17. वास्को द गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन 1498 मध्ये कोठे आला? ऑप्शन आहेत ए कोची, बी कालिकत, सी केनोर, डी गोवा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कालिकत. प्रश्न 18. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? प्रश्न 18. सत्यशोधक समाजाचे मुखपत्रक कोणते होते? ऑप्शन ए सुधारक, बी केसरी, सी दीनबंधू, डी प्रभाकर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दीनबंधू. प्रश्न 19. यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो? प्रश्न 19. यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो? ऑप्शन आहेत ए हरिद्वार, बी प्रयागराज, सी आग्रा, डी मिरज. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी प्रयागराज. प्रश्न 20. भारतात अरेबिका कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? ऑप्शन आहेत ए आसाम, बी उत्तराखंड, सी पश्चिम बंगाल, डी कर्नाटक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कर्नाटक. प्रश्न 21. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्य सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवते? ऑप्शन आहेत ए कलम 144, बी कलम 178, सी कलम 166, डी कलम 132. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कलम 166. प्रश्न 22. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या भारतीय राज्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? ऑप्शन आहेत ए सिक्कीम, बी नागालँड, सी अरुणाचल प्रदेश, डी मिझोराम. बरोबर उत्तर आहे सी अरुणाचल प्रदेश. प्रश्न 23. गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत ए गुजरात, बी राजस्थान, सी मध्य प्रदेश, डी महाराष्ट्र. बरोबर उत्तर आहे
ऑप्शन बी राजस्थान. प्रश्न 23. प्रश्न 24. देशातील पहिले डिजिटल गाव महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत: ए नागपूर, बी अमरावती, सी पुणे, डी सातारा. बरोबर उत्तर आहे बी अमरावती. प्रश्न 25. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत: ए चंद्रपूर, बी यवतमाळ, सी भंडारा, डी गडचिरोली. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चंद्रपूर. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे IMP GK प्रश्नांचा सराव पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.